सुनो व्युत्पत्ती कोश या पाठाचा पुढचा भाग आज आपण बघणार आहोत। हे एक स्थूल वाचन आहे। यामध्ये आपण आतापर्यंत काय पाहिलं आहे ते आपण बघणारच आहोत। पण यापूर्वी आजचा सुविचार, सद्गुणांसाठी दुसऱ्यांकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा। आपल्यामध्ये असलेल्या वाईट गोष्टी आहेत, यासाठी आपल्याला आपल्याकडेच लक्ष द्यायचं आहे आणि त्या दूर करण्यासाठी इतर लोकांमध्ये जे सद्गुण असतात ते आपल्यामध्ये आपल्याला आणायचे आहेत। म्हणून त्यांच्याकडनं हे सद्गुण घेण्यासाठी आपली नजर ही नक्कीच समोर असली पाहिजे, आजूबाजूला असली पाहिजे आणि त्यातून आपले दुर्गुण आपल्याला दूर सारायचे आहेत। म्हणून आपल्यावरच आपण नजर ठेवून त्यांना दूर ठेवायचं आहे। तर व्युत्पत्ती कोश यामध्ये आपण आतापर्यंत काय काय पाहिलं आहे हे थोडक्यात जाणून घेऊया की व्युत्पत्ती कोश म्हणजे काय, याचा उपयोग आपण कशासाठी करतो, त्याच्यामार्फत आपल्यामध्ये आपल्या या भाषेच्या वापरामध्ये काय काय आपल्याला ज्ञान प्राप्त होते। व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान। एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे आणि अशा व्युत्पत्तीचा संग्रह करणे म्हणजे व्युत्पत्ती कोश। तर या व्युत्पत्ती कोशामुळे अनेक गोष्टी आपल्याला कळतात की भाषा अनेक कारणांनी जी भाषेमध्ये बदल झालेले आहेत ते आपण जाणू शकतो आणि त्या बदलाचे मूळ काय आहे। आता बदलाचे मूळ जेव्हा आपण बघायला जातो तर इतिहासाच्या दृष्टीने भिन्न भिन्न काळातील भाषा, बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांचे त्याच्या अर्थाप्रमाणे बदल इथे घडून आलेले आहेत। आता आपण यामध्ये पाहिलं होतं की आपल्या आजी आजोबांची भाषा, आईबाबांची भाषा, आपली भाषा आणि आता तर इंटरनेट, व्हॉट्सअपमुळे आपली बदललेली भाषा ही सगळी वेगवेगळी आहे। पण जर आता आपण आग हा शब्द पाहिला होता आणि हा अग्नीपासून आलेला आहे आणि अग्नीचा आग कसा झाला याची पण आपण उदाहरणादाखल माहिती घेतली होती। आणि सुलभीकरण व्हावे म्हणजे भाषा बोलताना सोपी जावी आणि वापरात असताना कोणता शब्द हळूहळू बदलत कसा गेला या संबंधीचे पण ज्ञान आपण घेतले होते। आता आपण इथे वारा या शब्दाचे अनेक पर्यायी शब्द पाहिले होते आणि ते कशा प्रकारे कुठे त्या वेगवेगळ्या संदर्भात त्याचा वापर कसा करतो आपण हे पण आपण जाणून घेतलं होतं। आता आपण व्युत्पत्ती कोश कसा बघावा यासाठी आपण दिवाळी हा शब्द पाहिला होता आणि या दिवाळीमध्ये त्याचं लिंग कोणतं आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये तो कसा वापरला जातो याविषयीचे ज्ञान आपण घेतले होते। आता आपण या पाठाचा पुढचा भाग जाणून घेऊया। तर आता आपण व्युत्पत्ती कोशाचे कार्य याद्वारे समजून घेणार आहोत। थोडक्यात आपण या पाठाद्वारे तर समजलो, पण आता यामध्ये जे लक्षात ठेवायचं आहे की शब्दांचे मूळ रूप दाखवणे। व्युत्पत्ती कोश आपल्याला शब्दाचा मूळ रूप दाखवते की त्याचा उगम कुठून झाला, अर्थातील बदल स्पष्ट करणे की आता तो एक शब्द आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ आहे आणि त्याच्यात कसा बदल आहे या संबंधीचं ज्ञान आपल्याला होतं आहे। उच्चारातील बदल व फरक दाखवणे, आधीचा आणि उच्चारामध्ये पण त्या शब्दाचा कसा बदल होत गेला, जसं तुಪ್ಪचं तूप आपण केलेलं आहे, जसं तोंडचं तोंड आपण केलेलं आहे की हा उच्चारातील बदल व फरक दाखवणे। बदलांचे कारण स्पष्ट करणे की हा बदल का करण्यात आला, यामागचं कारण काय आहे हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये सांगितलेलं असतं। यापैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात उदाहरण परिचय पाठात आलेला आहे की शब्दाचे मूळ रूप आपण घेऊन त्याचा तो बदलत कसा गेला ते आणि अर्थातील बदल स्पष्ट करणे, यासाठी आपण वेगवेगळे उदाहरणं याच्यामध्ये आपण घेतलेच आहे। तर अशा प्रकारे जसं की हा वारा हा शब्द आहे आणि अग्नी हा शब्द आहे, याच्याद्वारे आपण समजून घेतलेला आहे। तर आता आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते। तर आता ह्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायच्या या ज्या बाबी आहेत याच्यातून आपण काय समजून घेणार आहोत की साहित्य संमेलन म्हणजे एक ठराविक काळानंतर साहित्याचा मेळा भरला जातो। याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं साहित्य, वेगवेगळे साहित्यिक एकत्र होतात आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात, बदलांचा विचार करतात, त्याच्या परिणामांचा विचार करतात आणि त्यानुसार साहित्यामधले बदल हे होत असतात। स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते।
व्युत्पत्तिकोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्तिकोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 साली या मराठी व्युत्पत्तिकोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्तिकोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. आता इथे आपल्याला ही माहिती दिलेली आहे की साहित्य संमेलन 1938 साली भरल्या गेले होते. त्याच्यामध्ये अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकर. आता ह्यामध्ये काय काय ठराव मंजूर झाले की व्युत्पत्तिकोशाला कसं महत्त्व प्राप्त झालं आणि याच्यामध्ये हे व्युत्पत्तिकोश कसा महत्त्वाचा आहे की ज्याच्यातून शब्दांचे ज्ञान, मनोगम, बदल आपल्याला कळतात आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा हे कार्य कोणीतरी हाती घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला आणि ही जबाबदारी कृपा कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली. आता याच्यामध्ये आर्थिक सहकार्य पण मिळालं आणि या सहकार्याला पुरस्कृत केल्यामुळे म्हणजेच याला आपण म्हणू पाठिंबा दिल्यामुळे या निर्मितीच्या कार्यास भरीव मदत झाली. आता या व्युत्पत्तिकोशाचे पहिले प्रकाशन 1946 साली झालेलं आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतरही त्याच्या आवृत्त्या म्हणजे वेगवेगळे त्याचे आवृत्त्या म्हणजे त्या वेगवेगळ्या सालात त्यांचे वेगवेगळे प्रकाशन होत गेले आणि विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण की याच्यामुळे काय होणार आहे की जसे त्यांचे आवृत्त्या निघतात तसे तसे नवीन नवीन शब्दांची माहिती आपल्याला होत जाते, त्यात बदल होत जातो. म्हणून लेटेस्ट आधुनिक व्युत्पत्तिकोश आपल्याला आपल्याजवळ असावा आणि आपण तो अभ्यास करावा त्याचा हे अपेक्षित आहे. त्याच्यामुळे की शब्दसिद्धी आपल्या वाढणार आहेत की शब्दाचे निर्माण होणे आपल्याला समजणार आहे. आणि आता हे कृपा कुलकर्णी कोण आहेत तर व्युत्पत्तिकोशाचे लेखक व संपादक यांच्यावर ही जबाबदारी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली. प्रकाशन म्हणजेच पुस्तक रूपात जाहीर करणे आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठीतील साहित्य व साहित्यिकांचा मेळा जिथे होतो त्याला आपण साहित्य संमेलन असे म्हणतो. तर याच्यामध्ये जे वाक्प्रचार आपण पाहिलेले आहेत, इनाम मिळणे, बक्षीस मिळणे, सुलभीकरण करणे, सोपे करून सांगणे, निरीक्षण करणे, नीट पाहणे, मंजूर करणे, सहमत होणे, ताकास तूर लागू न देणे, थांग लागू न देणे, गुपित पाहणे, ध्यानात घेणे, लक्षात घेणे. आता आपण ह्याचा पुढचा भाग बघूया आताच की आपल्याला ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आपण समजून घेऊया. आता ताकास तूर न लागू देणे इथे आपण तुम्ही अर्थ बघायला गेला तर तुम्ही म्हणाल ताक आहे आणि तुरीचा दाणा आहे, याचा एकमेकाशी काय संबंध. पण आता ही जी गंमत आपण पाहणार आहोत, ही वाचणार आहोत, यातून तुम्हाला एक मोठा अर्थ कळणार आहे की शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय चालले आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नये. लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की. आता ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग लागू न देणे, त्याची माहिती न समजणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे अशाच प्रकारचा आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय? ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक. आणि तूर म्हणजे तरी काय? आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं धान्य की काय? ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे? येथील शब्द ताक हा ताक असा नसून ताका असा आहे आणि ताका म्हणजे धागा. धागा. आता तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्तिकोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी नव्या कापडाचा गठ्ठा किंवा मागावरती संबंध न फाडलेले कापडाचे ठाण असा दिलेला आहे. आता महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. आता ताका आणि गा, मागावरील संबंध न फाडलेले कापड किंवा ज्याला आपण ठाण म्हणतो आणि दोरा किंवा धागा. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य हा अर्थ तर आहेच, पण त्या शब्दाला दुसराही अर्थ आहे आणि तो असा, तूर म्हणजे विणलेले वस्त्र, ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड, कोष्ट्याची दांडी. आता कृपा कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्तिकोशात
तूरचा असाही अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे हे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरे म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा. पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही. म्हणजेच ताका व तूर यांचा संबंध टाळायचा. म्हणजे कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचे ते लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही, असा याचा अर्थ आहे. आता ही जी माहिती घेतली आहे गंमत शब्दांची, डॉक्टर द. पुंडे यांच्या पुस्तकातून घेतलेली आहे. आता हा जो पोर्शन आहे की ताकास तूर न लागू देणे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित नाही. ही तुम्हाला एक गंमत आहे आणि हे तुम्हाला कळायला हवी म्हणून इथे दिलेलं आहे. पण आपल्याला जे लक्षात घ्यायचं आहे की व्युत्पत्ती कोशाचा उपयोग आपल्याला काय होतो, व्युत्पत्ती कोश आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडतो आणि याच्यामध्ये की टिपालेखामध्ये व्युत्पत्ती कोशाचे कार्य तुम्हाला विचारले जाऊ शकते. नंतर व्युत्पत्ती कोश हा याच्यातून काही मुद्दे देऊन तुम्हाला परिच्छेद तयार करायला सांगितला जाऊ शकतो. अशा प्रकारे स्थूलवाचनामध्ये आपल्याला प्रश्नोत्तरांचा संख्या ही कमी असते, पण तरीसुद्धा स्वाध्यायामध्ये हे प्रश्नोत्तर मी तुम्हाला लिहून देणार आहे आणि शब्दार्थ हे पण सांगणार आहे. तर ते तुम्हाला वहीत लिहून घ्यायचे आहे. तर इथे हा जो स्वाध्याय दिला आहे हे आपण सोडवणार आहोत वहीमध्ये. तो आपण तुम्हाला या नेक्स्ट स्लाईडला मी देणारच आहे. धन्यवाद.